माझं एक साधं आव्हान आहे पालिका प्रशासनाला, की हे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत 227 प्रभागांमधून आणि इतर जे 10 आहेत स्वीकृत नगरसेवक, असे 237 लोक हे काय दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत का? प्रत्येकाच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे आकडे दिलेले आहेत. त्यांना 40, 50 किंवा 60, 70 हजाराचा आयपॅड विकत घेणं अवघड आहे का? खरोखर असे लोक गरीब असतील तर त्यांना EMI वर आयपॅड विकत घेऊन द्या तुम्ही आणि दरमहा यांच्या मानधनातून जो काय मानधन यांना देता तुम्ही मासिक सुलभ हप्ता लावा आणि कापत कापत टॅबचे पैसे वसूल करा. तर विषय असा आहे की पालिकेचा कारभार पूर्णपणे डिजिटल आणि कागद विरहित म्हणजेच पेपरलेस करायचा आहे. दरवर्षी पालिकेच्या बजेटची हजारो पुस्तकं छापायला एवढा कागद लागतो की 2-4 जंगलं सहज संपतील. विधानसभा वगैरे तिकडे जे बजेट मांडलं जातं तिथे हीच परिस्थिती आहे. आता हे वाचण्यासाठी हे जे काही बजेटचे पेपर्स येतात, ती पुस्तकं येतात, ती वाचण्यासाठी नगरसेवकांच्या हातात आयपॅड दिला जाणार आहे. मग त्यांना बजेटपासून ते नोटीसपर्यंत सगळं काही एका क्लिकवर तिथे आयपॅडवर डिजिटली येणार. हा विचार तसा खूप चांगला आहे. म्हणजे पर्यावरणाचा विचार केला तर थेट 100 पैकी 100 गुण द्यायला हवे त्या लोकांना. पण थांबा मित्रांनो, BMCच्या प्रत्येक योजनेत एक असा ट्विस्ट असतो जो ऐकून डोक्याचं दही झाल्याशिवाय राहत नाही. गोष्ट आहे 2012 सालची. तेव्हाही पालिकेनं असाच एक डिजिटल आव आणला होता आणि 227 नगरसेवकांना ब्रँडेड लॅपटॉप वाटले होते. बरं वाटले तर वाटले. हे काय नगरसेवकांना गिफ्ट म्हणून दिले होते का हो? तर नाही. त्यामागचा उद्देश हाच होता की कागद विरहित कारभार. पुन्हा एकदा पालिकेच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं लोकांनी. अरे वा वा. पण नगरसेवकांना दिलेले लॅपटॉप 5 वर्षांनी गेले कुठे? नियम काय सांगतो? 5 वर्षांचा तुमचा कार्यकाळ संपला की हे सरकारी लॅपटॉप पालिकेच्या तिजोरीत आपला आब राखत मानानं परत करायचे असतात. कुणी आपल्याला सांगायला नको. पण आपल्या नगरसेवकांनी काय केलं? लॅपटॉप घेऊन असे गायब झाले की जसा तो चार्ल्स शोभराज गायब व्हायचा तुरुंगातल्या सुरक्षेला गुंगारा देऊन. असं बहुतांश माजी नगरसेवकांनी केलेलं आहे. ते लॅपटॉप परत केलेच नाहीत. काहींनी तर घरातल्या आपल्या नातवंडांना, पोराबाळांना गेम खेळायला दिले असतील बहुतेक. कारण ते तेवढे हाय कॉन्फिगरेशनचे वगैरे नव्हते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते लॅपटॉप परत देत नाहीयेत तर पालिकेनं ते सोडून दिले. नाही देत आहे, रख ले तेरे को. त्यांच्यावर कोणतीही कारवाई, कडक कारवाई वगैरे काही केली नाही किंवा साधी वाच्यता पण केली नाही हो, या नगरसेवकांनी लॅपटॉप परत दिले नाहीत. एक बातमी छापून आली असती वर्तमानपत्रात, चला लाजेकाजेस्तव काही लोकांनी परत आणून दिले असते. पालिकेला काही पडलंच नाही, प्रशासनाला. आता मला सांगा, हे जे काही आयपॅड खरेदी करण्याचं चाललंय ना यांचं, त्यासाठी पैसे कुठून येणार? नगरसेवकांच्या खिशातून? ते कधी आपल्या खिशात हात घालतात? अजिबात नाही. अहो, त्यांनी निवडणूक लढवली, जिंकली, त्यासाठी किती खर्च केलाय. ते आता कशाला परत पैसा काढतात बाहेर? हा पैसा जो आहे ना, तो आहे तुमच्या आणि आमच्या कष्टाचा, जो आपण मुंबईकर वेगवेगळ्या टॅक्स मार्गे पालिकेच्या तिजोरीत भरतोय आणि हे उपसतायत. माझं एक साधं आव्हान आहे पालिका प्रशासनाला, की हे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत 227 प्रभागांमधून आणि इतर जे 10 आहेत स्वीकृत नगरसेवक, असे 237 लोक हे काय दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत का? प्रत्येकाच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे आकडे दिलेले आहेत. यांना 40, 50 किंवा 60, 70 हजाराचा आयपॅड विकत घेणं अवघड आहे का? खरोखर असे लोक गरीब असतील तर त्यांना EMI वर आयपॅड विकत घेऊन द्या तुम्ही आणि दरमहा यांच्या मानधनातून जो काय मानधन यांना देता तुम्ही मासिक सुलभ हप्ता लावा आणि कापत कापत टॅबचे पैसे वसूल करा आणि मग खुशाल तो टॅब, लॅपटॉप जे काय द्याल तुम्ही त्यांना, तो पुढच्या 5 वर्षांनी परत करू नका म्हणावं. तो तुमचाच आहे. ठेवा तुमच्याकडं किंवा द्या पोराटोरांना खेळायला वगैरे. हे का बोलावं लागतंय माहिती आहे का?